कशाची माफी? काय बोलले तर माफी? सत्तेचे मिंदे लोक सत्तेसाठी कुठल्या आयडिओलॉजी धरू नये का यांची वाटचाल? सत्तेशिवाय जगू शकत नाही, नाहीतर पाण्यातला मासा जसा तडफडून मरतो ना, हे मरतील, यांना कोण विचारणार पण नाही उद्या सत्तेच्या बाहेर गेल्यानंतर. सत्तेची झूल आहे म्हणून मस्ती आहे. काय चुकीचं बोललं, काय बोलले चुकीचं, हे अशी दादागिरी करायला आणि आमच्या ऑफिसमधून येऊन सांगून आले असते तर आम्ही पण तयारी केली असती. लपून छपून काय येत आहे? आम्ही स्वागत केलं असतं तुमचं बरोबर, फुलं घेऊन, हार घेऊन हातात बरोबर ठेवले असते आम्ही सजवून तुमचं स्वागत करायला. पण ही ज्यांना कुठल्याही आयडिओलॉजी नाही, ज्यांना कुठला विचार नाही, अशा पक्षाच्या माणसांनी बरं काय बोललेत, चुकीचं काय बोललंय? गुंगी गुड्या तर इंदिराजींना बोललंय, तेव्हा कोणी रिॲक्शन दिली नाही. त्यांनी कर्तृत्वानी सिद्ध केलंय. ते सुद्धा विरोधात असताना विरोधात राहून पुन्हा सत्तेत, आणि संघर्ष मोठा होता त्यांचा. आता ह्यांचा संघर्ष तसं नाहीच आहे, आणि यांना सिद्ध करायला काय अडचण आहे? तुम्ही करा ना. मुंगी गुड्या म्हणणं ही शिवी नाही आहे, वाईट नाही आहे. आणि आज जे बोललेत त्याचा एवढा त्रेधा करायची गरज नाही. आणि पक्षाच्या कार्यालयात येऊन सत्तेची मस्ती आहे म्हणूनच आहे ना. आणि ज्यांना सत्तेशिवाय जगता येत नाही, ज्यांना कुठली आयडिओलॉजी नाही, ज्यांना कुठला विचार नाही, बिना विचाराच्या भिकारड्यासारखे सत्तेच्या मागे धावणारे हे येऊन इथे दादागिरी करतात. याचा निषेध तर करूच आम्ही, पण कायदा सुव्यवस्थेत ढिनवाळे घेत आहेत, काढले गेले आहेत. राष्ट्रीय पक्षाच्या एखाद्या कार्यालयात येऊन अशा प्रकारे धिंगाणा करण्याची हिंमत ही जी चालली आहे ही सत्तेच्या बळावर आहे.